जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. या अभंगावरील कीर्तन. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. आवडी विठ्ठल गायीचे एकांती, अलभ्य ते येती लाभ घरा. अनेका अंतरीन द्यावी वसती, करावी ही शांती वासनेची. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वाऊगी हे वाचा वेचू नये. कर्मे चार प्रकारची असतात: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध. यामध्ये मद्य व मांस यांचं सेवन, चोरी, व्यभिचार इत्यादी निषिद्ध कर्मे ही तर सर्वांच्या दृष्टीनं त्याज्य होतच. शास्त्रीय काम्य म्हणजे सकाम कर्मे ही बंधनकारक तसंच जन्म मृत्यूच्या चक्रात टाकणारी असल्यामुळे काम्यानाम कर्मणाम न्यासम या भगवान कृष्णाच्या वचनानुसार त्याज्यच आहेत. उरली नित्य आणि नैमित्तिक कर्मे. ही कर्मे लौकिक आणि वैदिक विधीला अनुसरून फळांची आसक्ती सोडून फक्त भगवंताच्या आज्ञेनुसार भगवंताच्या प्रित्यर्थ करावयास हवीत. जी कर्मे भगवंताचे ठिकाणी प्रेम वाढविणारी असतील तीच कर्मे भगवंताच्या प्रित्यर्थ करावयाची कर्मे होत. गीतेला अनुसरून आसक्ती आणि फळाची आशा सोडून मन, वाणी आणि शरीर यांच्याद्वारा भगवंताला अनुकूल असणारी कर्मे करणं व भगवंताला प्रतिकूल असणाऱ्या कर्मांचा त्याग करणं म्हणजेच विरोधी कर्माविषयीची उदासीनता होय. प्रेमाभक्तीची उन्मादमय स्थिती प्राप्त होईपर्यंत अशा प्रकारची भगवंताला अनुकूल असणारी कर्मे भक्ताकडून स्वाभाविकपणेच होत असतात. भवतु निश्चय दाढ्या दूर्ध्व शास्त्र रक्षणम. विधी निषेधाच्या पलीकडील अलौकिक प्रेमाची प्राप्ती करून घेण्याचा मनातील दृढ निश्चय झाल्यानंतर सुद्धा शास्त्राचं रक्षण केलं पाहिजे. म्हणजे भगवंताला अनुकूल अशी शास्त्रोक्त कर्मे करावयास हवीत. बाह्य ज्ञान रहित व विधी आणि निषेध यांच्या पलीकडील अशा प्रेमाच्या सिद्धावस्थेमध्ये लौकिक आणि वैदिक कर्मांचा त्याग आपोआपच घडतो. तो जाणून बुजून केला जात नाही. म्हणून जोपर्यंत प्रेमाची तशा प्रकारची म्हणजे सर्व काही विसरून टाकावयास लावणारी स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रेमाच्या नावावर शास्त्रानं विहित केलेल्या कर्मांचा त्याग कधीही करता कामा नये. शास्त्राला अनुसरून भगवंताला सर्व अर्पण आहे या बुद्धीनं भगवंताला अनुकूल अशी नित्य नैमित्तिक कर्मे आणि श्रवण कीर्तन स्वरूप भजन हे करीत करीतच भगवंताचं ते परमोच्च प्रेम भक्ताला प्राप्त होते. भगवान स्वतः आज्ञा करतात, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. म्हणून तुझ्या बाबतीत काय करावयास हवं आणि काय करावयास नको याची व्यवस्था करण्यास शास्त्रच प्रमाण आहे. हे जाणून शास्त्राच्या विधीला अनुसरूनच तुला कर्मे करावयास हवीत. अन्यथा पातित्या शंकया, नाहीतर पतित होण्याची शक्यता असते. जो माणूस जाणून बुजून शास्त्राच्या आज्ञेचं पालन न करता शास्त्राला प्रतिकूल असं उच्छृंखल कार्य करतो आणि त्याला प्रेम हे नाव देऊन दोषमुक्त होण्याची इच्छा करतो, तो मनुष्य निश्चितपणेच पतित होऊन जातो. भगवंतानं स्वतःच सांगितलं आहे, य शास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम वाप्नोती न सुखम न पराम गतिम. जो माणूस शास्त्राचा विधी सोडून मनाला येईल तसा स्वेच्छाचार करतो त्याला सिद्धी प्राप्त होत नाही, त्याला परम गती प्राप्त होत नाही आणि त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. जाणून बुजून शास्त्रानं विहित केलेल्या कर्मांचा त्याग करणं हा प्रेमाचा आदर्श नव्हे तर तो मोह आहे. तो म्हणजे उच्छृंखलता आणि स्वेच्छाचार आहे. असं करणारा पुरुष हा परिणामी आसुरी योनी, नरक आणि दुःख हेच प्राप्त करून घेतो. लोकोपि तावदेव किंतु भोजना दिव्या पारस्त्वा शरीर धारणावधी. लौकिक कर्मे सुद्धा तोपर्यंत म्हणजे बाह्य ज्ञान असेल तोपर्यंत विधीपूर्वक करावयास हवीत. परंतु जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत भोजन इत्यादी कार्य होतच राहतील. वैदिक कर्मांच्या बरोबरच लौकिक उदरनिर्वाह, गृहस्थाश्रमाचं पालन इत्यादी साठीची कार्य सुद्धा सावधपणे भगवंताला अनुकूल अशा प्रकारे करावयास हवीत. नंतर एक अशी स्थिती अवश्य येते
जिच्यामध्ये वैदिक व लौकिक कर्मे विनासायास सुटून जातात. परंतु ती स्थिती प्राप्त होईपर्यंत दोन्ही प्रकारची म्हणजे वैदिक आणि लौकिक कर्मे विधीला अनुसरूनच अवश्य करावयास हवीत. नंतर ती कर्मे आपोआपच सुटतात. भोजन इत्यादी कर्मे या अवस्थेत सुद्धा राहतील, कारण ती कर्मे शरीर टिकण्यासाठी आवश्यक आहेत. जरी प्रेमाच्या नशेत चूर असणारा भक्त हा आहार इत्यादीसाठी कशाचीही इच्छा करीत नाही, तसंच काही क्रियाही करीत नाही, तरी आहार इत्यादी प्राप्त झाल्यावर सवयीनुसार अनायासे त्या भक्ताचे द्वारा आहार केला जातो आणि तो सुद्धा निश्चितपणे भगवंताचा प्रसादच बनतो. एकंदरीत आणिका अंतरीन द्यावी वस्ती, करावी हे शांती वासनेची, अर्थात वासनेची शांती करून आणिका अंतरी वस्ती न देता गायीजे. तद्वतच वाऊगी हे वाच्या वेचू नये, अर्थात विनाकारण वाचेचा व्यय न करता गायीजे. कारण निरर्थक बोलण्यात वेळेचाही अपव्यय होईलच. आणि भक्तिसूत्रकार तर अर्ध क्षण सुद्धा भजनाविना व्यर्थ घालवू नये असं सांगतात. क्षणाद अर्धमपि व्यर्थम न नेयम. अतः वाचेला व्यर्थ शीन होईल असं बोलू नये. व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. निरर्थक जल्पे म्हणजेच निरर्थक बडबड करू नये, अर्थात वितंडादिकांचा अवलंब करू नये. वितंडा हा एक वादाचा प्रकार आहे आणि भक्तिसूत्रकार तर सांगतात की वादो नावलंब्य. भक्तानं वादविवाद करू नये, कारण वादविवाद हे भक्तीतील एक विघ्न आहे. भक्तीच्या साधकांसाठी हे सूत्र फारच महत्वाचं आहे. भक्ताला तर्कवितर्कात पडण्याची काहीही आवश्यकता नाही. असं समजावं की माझा तर प्रत्येक क्षण हा आपल्या प्रियतम अशा भगवंताच्या भजनासाठी समर्पित झाला आहे. तो आता दुसऱ्या एखाद्या कामी लावण्याचा अधिकारच मला उरलेला नाही. मग तो भक्त तर्क वितर्क हे कोणत्या गोष्टीच्या बाबतीत करेल बरं? सृष्टी केव्हा निर्माण झाली, कशी निर्माण झाली, का निर्माण झाली, हेचं मूल तत्व काय आहे, अशा या सर्व गोष्टी जाणून घेण्याची जरुरीच त्या भक्ताला नाही. भगवंतालाच आपले सर्व काही मानून व जाणून त्या भक्तानं तर भगवंतालाच आपलं एकमात्र लक्ष बनविलं आहे. जेव्हा भगवंतालाच इच्छा होईल तेव्हा भगवंत आपले तत्व आपणहून त्या भक्ताला समजावून देईल. तो भगवंत केव्हा समजावून देईल, समजावून सांगेल की समजावून सांगणार नाही, असल्या गोष्टींची सुद्धा त्या भक्ताला कोणतीही चिंता असता कामा नये. आपल्या प्रियतम भगवंताचं चिंतन सोडून दुसऱ्या कोणत्याही वस्तूच्या चिंतनासाठी त्याच्या मनाला जरा सुद्धा अवसरच मिळता कामा नये. आणि हे सुद्धा अगदी निश्चित आहे की तर्कानं तत्वाचं ज्ञान होतच नाही. म्हणूनच ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलं आहे, तर्का प्रतिष्ठानात तर्काला प्रतिष्ठा नाही. कठोपनिषदामध्ये सांगितलं गेलं आहे, नैषा तर्केन मतिरापनेया. बुद्धिकृत तर्कानं त्या तत्वाची प्राप्ती होत नाही. ते सत्यतत्व तर शुद्ध चित्त असणाऱ्या सात्विक पुरुषाच्या समोर स्वतःहूनच आविर्भूत होते. काही अंशी हे सुद्धा सत्य आहे की वादे वादे जायते तत्वबोध, परंतु तो वाद दुसरा आहे. एखादा श्रद्धाळू शिष्य जिज्ञासेच्या वृत्तीनं गुरुपुढे तर्क उपस्थित करतो आणि गुरु त्याची शंका निवारण करून आणखीही अधिक प्रबल तर्कानं त्याला सिद्धांत समजावून सांगतो. असा वाद दूषित ठरत नाही. परंतु जो वाद आग्रहपूर्वक होतो तो वाईटच फळ उत्पन्न करतो. आणि वादविवादामध्ये आपल्या मताचा आग्रह तर होतच असतो. मग सिद्धांताचं लक्ष सुटून जाते आणि व्यक्तिगत दोष निरीक्षण, दोषारोपण आणि परस्परांना शिव्यागाळी हे सर्व होऊ लागतं. विवेक नष्ट होतो, क्रोध वाढत जातो, वाणी ताब्यात राहत नाही आणि कायमचं वैर निर्माण होऊन जाते. म्हणूनच वादे वादे वर्धते वैरवन्नी. वादविवादानं वैराची आग भडकून उठते असं म्हटलं जाते. भक्तीच्या मार्गावरील पथिकाला तर वादविवाद करण्याइतकी फुरसतही मिळता कामा नये. शक्यतो त्या भक्तानं तर्कापासून दूरच राहावयास हवं. जर प्रारब्धवशात कधी तर्कवादी लोकांचा सहवास घडला तर त्या भक्तानं नम्र भाव धारण करून त्या तर्कवादींची गोष्ट ऐकून घ्यावी आणि उलट काहीतरी उत्तर देऊन त्यानं चर्चा वाढवू नये. अतृणोपतितो वहिना स्वयमेवोपशामेत्ती. अर्थात तृण नाही तिथे पडला दावाग्नी, जाये तो विझुणी आपोआप.
जेव्हा आगीमध्ये इंधन पडणार नाही तेव्हा ती आग आपोआपच विझून जाईल आणि बोलणारे तर्कवादी स्वतःच थकून जातील. म्हणून भक्तांनी मौन पाळणं हे सर्वात चांगलं आहे. मौनम सर्वार्थ साधनम हे वाक्य लक्षात राहावयास हवं. दुसऱ्याच्या अशा गोष्टी ऐकू सुद्धा नयेत की ज्यामुळे आपल्या इष्ट गोष्टीत, मार्गावर, विश्वासात आणि साधनात संशय निर्माण होतो. आणि अन्य कुणाचं तरी मन दुखावेल अशी कोणतीही गोष्ट भक्तानं स्वतः कुणालाही सांगू नये. समजा वेळी अवेळी दुसऱ्याची गोष्ट ऐकणं भाग पडत असेल तर ती ऐकावी, परंतु स्वतः मात्र तर्क करण्याच्या इच्छेनं दुसऱ्याला दडपून टाकण्यासाठी, आपलं मत स्थापन करण्यासाठी भक्तानं विवादात उतरू नये. याचा भावार्थ असा नव्हे की श्रद्धेनं कुणी काही विचारू लागला तर त्याला काही सांगावयाचं नाही, अथवा प्रसंग पडल्यावर विचारलं नसताना सुद्धा हिताची गोष्ट सांगू नये. वादविवादात शिरू नये हा उद्देश. अनावश्यकपणे तर बोलावयाचंच नाही आणि जेव्हा बोलल्याशिवाय काम भागत नाही असं दिसेल तेव्हा बोलणं आवश्यक आहे असं समजून कामापुरतं बोलावं. गोष्टी तिखट मीठ लावून सांगू नयेत. विवाद करण्याच्या वृत्तीनं सांगू नयेत. कुणालाही विरोध करू नये. कुणाची चेष्टा करू नये. कुणाचा दोष दाखवू नये. कुणाचं मन दुखवू नये. आपली किंवा आपल्या मनाची बढाई मारू नये. कुणाची निंदा करू नये. कडू बोलू नये. बोलण्यामध्ये आशा किंवा कामना यांचा भाव ठेवू नये. शब्दानं कुणाला धोका देऊ नये आणि कुणाच्या विश्वासाबद्दल शंका उत्पन्न करू नये. जे काही शब्द बोलायचे असतील ते सत्य, गोड, प्रिय, उद्वेग निर्माण न करणारे आणि हितकारक असेच शब्द उच्चारावेत. उरलेला वेळ भगवंताच्या नामस्मरणामध्ये लावावा. अनावश्यक असा एक शब्द सुद्धा बोलण्यात फार हानी आहे असं समजावं, कारण तितका वेळ व्यर्थ गेला असं होते. तितका वेळ जिभेनं करावयाचा नामजप झाला नाही आणि अनावश्यक शब्दांचा वातावरणामध्ये जो परिणाम होईल तो तर वेगळाच. असा निश्चय करावा की तर्क आणि वादविवाद यांनी कधीही भगवंताचं प्रेम, ज्ञान अथवा भगवंताची प्राप्ती होत नाही. तर्कानं तर अहंकार, द्वेष, क्रोध, हिंसा आणि वैर यांचीच जमात एकत्र होते. वादविवादापासून नेहमी बाजूला राहावं. बाहुल्या व काशाद नियतत्वाच्य, कारण वादविवादामध्ये बाहुल्याची शक्यता आहे आणि तो अनियत आहे. वरील गोष्टीचं कारण दाखवीत सूत्रकार नारदजी सांगतात की वादविवादात उत्तरे आणि प्रत्युत्तरे होतात आणि ती वाढतच जातात. वादविवादातील दोन्ही बाजूंकडून आपापल्या मताचं समर्थन करताना शब्दांचा वर्षाव होऊ लागतो. जी गोष्ट केवळ भगवंताच्या कृपेनंच जाणली जाऊ शकते ती तर तर्कानं प्राप्तच होऊ शकत नाही. म्हणून तर्कवितर्कांमुळे काही चांगलं फळ मिळतच नाही. जर वादविवादात एक पक्ष बोलता बोलता थकून गेला किंवा त्याला योग्य वेळी एखादा तर्क आठवला नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षाचा जय होतो, तरी त्या विजयी पक्षाचं मत हे सिद्धांत मानलं जात नाही, कारण तो सिद्धांतच नसतो. म्हणून विवादात वेळ नष्ट न करता भक्तानं सर्व प्रकारे आपल्या प्रियतम भगवंतावर अवलंबून राहत निरंतर निष्कपट आणि निष्काम अशा वृत्तीनं अत्यंत श्रद्धापूर्वक भगवंताचं भजन करावयास हवं. भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती ही तर्कानं होत नाही तर ती भक्तीनंच होते. भगवंताच्या प्रेमपूर्वक अशा अखंड भजनानंच होते. म्हणून दंभादिकांचा त्याग करून वासनेची शांती करून भगवंता व्यतिरिक्त इतर काही पण असलं तरी त्याला अंतःकरणात थारा न देता नि निरर्थक बडबड करून व्यर्थ वेळ न घालविता एकांती प्रेमपूर्वक भगवंताचं भजन करावं. आवडी विठ्ठल गायजे एकांती. अर्थात एकांती तर गायजेच, पण एकांता इतकंच महत्वाचं म्हणजे आवडी गायजे. अर्थात एकांती गायजे, आवडी गायजे. आवडी याचा एक अर्थ रुचीपूर्वक, चवीनं, रस घेऊन, प्रेमपूर्वक. प्रेमपूर्वक भगवंताचं भजन करावं. भक्ताचं काम फक्त प्रेमपूर्वक भजन करणं हेच आहे. प्रेमासाठीच प्रेम करावयाचं आहे. भजनासाठीच भजन करावयाचं आहे. ज्ञानेश्वर महाराज आवडीचं लक्षण सांगतात. आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे, रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. श्रीमद भागवतात सांगितलं आहे, त्रिभुवन विभव हेत व्यप्यकुंठ स्मृतीर जितात्म सुरादिभिर्वि मृग्यात न चरती भगवत पदाराविंदा
लल्लव निमिषार्ध ममपि यस वैष्णवाग्यः. जर भगवंताच्या भक्ताला असं सांगितलं की तू अर्धा क्षण किंवा अर्ध निमिष सुद्धा भगवंताच्या चरणाचं चिंतन सोडून दे आणि त्रैलोक्याचं संपूर्ण वैभव घेऊन टाक, तर तो भक्त ही गोष्ट स्वीकारणार नाही. त्याचा चित्तरूपी भ्रमर निश्चल रूपानं भगवंताच्या त्या सुंदर चरण कमलाचे ठाईच लागून राहतो. जे चरण निरंतर ध्यान करून शोधले तरी सुद्धा देवतांना ते प्राप्त होत नाहीत. अशा प्रकारच्या त्या भक्ताला कशाची सुद्धा इच्छा असत नाही. तो वारंवार कातर कंठानं हेच सांगतो की मला मोक्ष नको, मला ज्ञान नको, मला वैभवाची इच्छा नाही, मला वृद्धी सिद्धी नकोत आणि दूरगामी कीर्ती सुद्धा मला नको आहे. कोणत्याही योनीत जन्मास जाणं भाग पडू दे, काहीही होऊ दे, त्याची मला चिंता नाही. फक्त हे माझ्या प्रियतमा, तुमच्या चरणांच्या ठिकाणी माझं प्रेम कोणताही हेतू नसणारं म्हणजेच निर्हेतुक प्रेम, वेड प्रेम, आंधळ प्रेम, प्रेममय प्रेम हेच दिवसेंदिवस वाढतच जाऊ दे. जन्म जन्म रती रामपद यह बरदानूनान. जन्मोजन्मी रामचरणांच्या ठिकाणी आवड हेच मला वरदान असू दे, दुसरं काही नको. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.